घर बसल्या शिवण क्लास करा याचा आज 26वा दिवस आहे. यामध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे बघा, ज्या ब्लाऊजची बाही उंची 5 इंच असेल ती बाही कटिंग कशी करायची ते आज आपण शिकणार आहोत. तर बघा 28 इंचापासून ते 44 इंचापर्यंतची 5 इंचाची बाही म्हणजे रेग्युलर बाही आहे बघा, जे सर्वच यूज करतात अशी ही बाही उंची आहे 5 इंचाची. तर 28 इंच आणि 30 इंच या दोन छातीच्या मापाच्या बाही कटिंग मी तुम्हाला आज दाखवणार आहे. करायची बाही घडी किती घ्यायची हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आता सध्या आपण बघणार आहोत 28 इंचाची बाही. तर सर्वात आधी मी तुम्हाला बाही जी आहे ती 28 इंच छातीच्या मापाची जी बाही आहे ती कटिंग करून दाखवणार आहे. त्याची मापे कशी टाकायची ती सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघा, 28 इंचासाठी आपल्याला बाही घडी, कॅफाईट आणि बंद बाजूने कसं घ्यायचं किंवा बाही घडी कशी टाकतात, कॅफाईट कशी घेतात आणि बंद बाजूने कसं टाकतात ते सर्व मी तुम्हाला यामध्ये दाखवते. त्याच्यानंतर बघा, 28 इंचासाठी आपल्याला बाही घडी किती घ्यायची आहे तर 7 इंच घ्यायची आहे. त्याच्यानंतर कॅफाईट किती घ्यायची आहे तर 2.25 इंच कॅफाईट घ्यायची आहे. बंद बाजूने किती घ्यायचं आहे तर 1 इंच घ्यायचं आहे. आता ही मापे कशी टाकायची हे तुम्हाला मी सांगते. तर बघा, अशा पद्धतीने इथे मी हा पेपर घेतलेला आहे, फोल्ड घेतलेला आहे बघा, म्हणजे डबल फोल्ड केलेला घेतलेला आहे. बंद बाजू मी माझ्या साईडला करणार आहे. आता 28 इंच छातीचं माप, बाही घडी किती टाकायची आपल्याला 7 इंचाची. पण ती 7 इंचाची बाही घडी कशी काढायची तर ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत. बघा, 28 इंचाचं छातीचं माप आहे आणि बाही घडी कशी काढायची. तर बघा, सरळ काय करायचं आहे आपल्याला, ह्या 28 इंचाचा चौथा भाग करायचा आहे. चौथा भाग किती येतो 7 इंच. चौथा भाग किती येतो 7 इंच. आणि ही असणारी आपली बाही घडी, जेवढी आपण छातीची घडी टाकतो तेवढी आपण बाही घडी घेणार आहे. तर बघा, आता इथं सर्वात आधी आपण बाही घडी टाकून घेऊ 7 इंचावरती. तर बघा, अशा पद्धतीने 7 इंच धरायचं आहे आणि या साईडने हे बघा बरोबर 7 इंच आहे. हे बघा, या साईडने सुद्धा 7 इंच आहे. त्याच्यानंतर बघा, ही साईड जी आहे आपली ती दंडाची साईड असणार. या साईडला दंड असणार आहे आपला आणि या साईडला आपण जी बाहीला आकार देतो, कॅफाईट टाकतो, म्हणजेच ब्लाऊजला जोडण्याची साईड जी आहे ही असणार आहे. बंद बाजू मी माझ्या साईडला केलेली आहे. त्याच्यानंतर बघा, इथून टाकायचं आहे 5 इंच बाही उंची आणि त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, म्हणजेच 6 इंचावरती आपण बाही उंचीचं मार्किंग करणार आहोत. तर बघा, बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1 इंच घ्यायचं आहे. तर बघा, इथं मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर या साईडने सुद्धा 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने ही लाईन जी आहे ती सरळ आखून घेते बघा. हे बघा, आता आपण बाही घडी घेतली 7 इंच, बाही उंची टाकली 6 इंच, 5 इंच तयार होणार आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी 1.5 इंच जे शिलाई मार्जिन आहे आपलं ते यातून काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आपण ओपन साईडने 1.5 इंचावरती शिलाई मार्जिन आपण काढून घेतलं. त्याची लाईन आखून घेऊ बघा, या पद्धतीने शिलाई मार्जिनची लाईन आखून घेतली. आता आपल्याला ह्या साईडने बंद बाजूने मार्किंग करायचं आहे बघा 1 इंचावरती. बरोबर, इथं मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने बघा, बंद बाजूने 1 इंचावरती. म्हणजे बंद बाजूने 1 इंचावरती म्हटलं की कुठं टाकायचं तर बंद बाजूने 1 इंचावरती म्हणलं की बघा, ही बंद बाजू आणि इथे 1 इंचावरती टाकून घ्यायचं. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला कॅफाईट टाकायची आहे. कॅफाईट आपण किती घेणार आहोत तर 2.25 इंच घेणार आहोत. 2.25 म्हणजे किती, हे बघा, हे 2 इंच आणि त्याच्यामध्ये 2 रेषा घ्यायच्या म्हणजे झालं 2.25 इंच. तर 2.25 इंचाचं इथं मार्किंग करून घेते मी 2.25 इंचावरती. हे बघा, तर बघा, आता हे मी 2.25 इंच कसं घेतलं, कुठून घेतलं आणि 2.25 इंचच कशी काय याची कॅफाईट येते तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर बघा, इथं आपण 28 इंचाचा चौथा भाग केला, 7 इंच आला तो, ती टाकली आपण बाही घडी. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, 28
आपल्याला करायचा आहे 12वा भाग. हे बघा 12वा भाग करायचा आहे. तो तुम्ही मोबाईलवर करायचा आहे आणि तो येतो बघा इथं 2.2. 2.2 आल्यानंतर या पद्धतीने 2 इंच घ्यायचं आणि त्यामध्ये 2 रेषा घ्यायच्या. अशा पद्धतीने आपल्याला कॅफाईट काढायची आहे. 28 इंचाचा 12वा भाग आपल्याला घ्यायचा आहे. तर इथं आपण 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. या साईडने आपण 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला बघा या पद्धतीने धरायचा आहे पट्टी. हा पॉइंट आणि हा पॉइंट जो आहे तो जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला इथं बाहीला आकार द्यायचा आहे. तो कसा द्यायचा, तर बघा या पद्धतीने हे दोन्ही पॉइंट जे आहे त्यावरती टेप धरायचा आहे आणि टेप दुमडून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने इथं आलं मार्किंग. त्याच्यानंतर इथून वर घ्यायचं आहे बघा आपल्याला, हे बघा अर्धा इंच घ्यायचं आहे. किती? अर्धा इंच. इथं अर्धा इंच घेतलं. आता इथून ह्या पॉइंट पर्यंत काय करायचं आहे आपल्याला, सरळ लाईन आखायची आहे. या पद्धतीने सरळ लाईन आखून घेतली या पद्धतीने. आणि इथून आता आपल्याला गोल आकार तयार करायचा आहे बघा. या पद्धतीने पॉइंट देत देत हा झाला आपला बाहीचा बाहेरील आकार, म्हणजेच मागच्या बाजूला आपण जोडतो तो आकार तयार. त्याच्यानंतर आता आतील आकार देण्यासाठी काय करायचं आहे बघा, इथून घ्यायचं आहे आपल्याला 1.25 इंच सरळ. इथं 1.25 इंच म्हणजे किती, 1 इंचाला 2 रेषा कमी म्हणजे 1.25 इंच या पद्धतीने. त्याच्यानंतर काय करायचं, हा पॉइंट आणि हा पॉइंट जो आहे त्याचा मध्य काढायचा आहे. या पद्धतीने इथे एक मार्किंग करून घ्यायचं. आता इथे एक मार्किंग झालं, इथे एक मार्किंग झालं आणि ह्याचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा बघा. या पद्धतीने. आता काय करायचं आपल्याला, या पॉइंट पासून खाली घ्यायचं. या पॉइंट पासून घ्यायचं आहे आपल्याला बघा 3 रेषा एवढं खाली. किती घ्यायचं आहे, 3 रेषा एवढं खाली. इथं इथे येते बघा 3 रेषा इथे येत आहे. आणि या पॉइंट पासून घ्यायचं आहे आपल्याला 2 रेषा खाली. आणि या पॉइंट पासून घ्यायचं आहे आपल्याला 1 रेष एवढं खाली. आणि आता हे पॉइंट फक्त आपल्याला जॉईन करायचे आहे. बघा कशा जोडायचे हे, बघा इथून असं, इथून इथं, इथून इथं जोडायचं आणि इथून बघा अशा पद्धतीने आपल्याला आकार तयार करायचा. त्याच्यानंतर आता ही जी लाईन आहे शिलाई मार्जिनची, ती आपल्याला थोडीशी तिरकी करायची आहे, जास्त नाही, थोडीशी तिरकी जॉईन करायची आहे बघा या पद्धतीने. तर सरळ तुम्हाला ओढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण किती केली. तर बघा अर्धा इंचाला सुद्धा कमी केलेली आहे, म्हणजे 3 रेषा एवढी ही तिरकी घेतलेली आहे बघा. या पद्धतीने आपण बाहीचा आकार द्यायचा आहे. दंडघेर तुमचा जो काही असेल तो इथं टाकायचा आहे, 4 इंच 4.5 इंच. तर बघा इथं 4.5 इंच दंडघेर, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ह्या रेषा या पद्धतीने जॉईन करून घ्यायच्या. ही झाली आपली 28 इंच छातीच्या मापाची बाही तयार. आता ही मी कट करून तुम्हाला दाखवते बघा. तर बघा ही बाही कटिंग जी मी तुम्हाला दाखवलेली आहे ती ब्लाऊजला लावल्यानंतर अर्धा इंच आपली शिल्लक राहणार आहे. तर बाही कमी पडू नये यासाठी मी या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे. हे बघा या पद्धतीने आपली बाही झालेली आहे. ही तुम्हाला पुढच्या भागाला, बरेच जण म्हणतात की पुढच्या भागाला बाही कमी पडते, तर अशा पद्धतीने कटिंग करून बघा आणि मला सांगा बाही पुढच्या भागाला जोडताना बाही कमी पडली तुम्हाला का नाही पडली. तर या पद्धतीने आपण ही बाही कटिंग केली 28 इंच छातीच्या मापाची. इथे बघा सेंटरला कोणतीही बाही कट करा, सेंटरला नॉच देऊन घ्यायचा या पद्धतीने. आता आपण पुढची बाही बघू. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर बघा आता आपण 30 इंचाची बाही बघणार आहोत, 30 इंच छातीच्या मापाची. तर बाही घडी किती घ्यायची आहे आपल्याला, 7.5 इंच. कॅफाईट किती घ्यायची आहे आपल्याला, 2.5 इंच. आणि बंद बाजूने आपल्याला 1.25 इंच घ्यायची आहे. आता ही मापे आपण पेपरवरती टाकून घेऊ. तर बघा सर्वात आधी बाही घडी टाकून घेऊ 7.5 इंचावरती. हे बघा या पद्धतीने.
7.5 इंचावरती बाही घडी टाकून घेतली आणि आता ही लाईन जी आहे ती सरळ आखून घेऊया. त्याच्यानंतर आता बाही उंची घ्यायची आहे 6 इंच. म्हणजे तुम्हाला सांगितलेलंच आहे मी की मी इथं तुम्हाला 5 इंच उंचीची बाही दाखवत आहे. प्रत्येक साईडची 5 इंच उंचीची. तर 5 इंच उंचीची बाही दाखवली तर आपण 6 इंचावरती घेणार आहोत, कारण त्याच्यामध्ये आपलं 5 इंचामध्ये आपलं शिलाई मार्जिन 1 इंच असतं. तर बघा या पद्धतीने हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या ओपन बाजूने आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन काढून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने घेतलं काढून. आता इथं हे मी मार्किंग करून घेते बघा. 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आपण यातून वेगळं करून घेतलं. आता बघा इथं बंद बाजूने आपल्याला घ्यायचं आहे 1.25 इंच. ही बंद बाजू आहे, त्या बाजूने आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे. कॅफ हाईट किती घ्यायची आहे आपल्याला, तर कॅफ हाईट आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंच. 2.5 इंच म्हणजे हे बघा इथं येत आहे 2.5 इंच. 2 इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच. बघा इथं आले लक्षात. आता ही लाईन जी आहे ती आपण तिरकी जोडून घेणार आहोत. त्याच्यानंतर आता ह्या तिरक्या लाईनचा आपल्याला मध्ये काढायचा आहे बघा अशा टेपने. या पद्धतीने इथं मध्ये काढून घेतला. त्याच्यानंतर या मध्यापासून आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. इथून आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. आणि इथून देऊन घ्यायचा आहे बाहीचा बाहेरील आकार. हे बघा या पद्धतीने. अशा पद्धतीने बाहीचा बाहेरील आकार आपण देऊन घेतला. आता इथे बघा आपल्याला इथं काय करायचं आहे, 1.5 इंच घ्यायचं आहे सरळ लाईनीमध्ये. या पद्धतीने 1.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर इथून टेप दुमडून मध्य काढून घ्यायचा या पद्धतीने. त्याच्यानंतर इथून आणि इथं परत टेप दुमडायचा आहे. हे दोन्ही पॉइंट जे आहेत ते इथं. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे माप टाकून. इथं किती घ्यायचं, 3 रेषा एवढं. तर बघा इथं 1 रेष, 2 रेष आणि 3 रेष म्हणजे एवढं अंतर घ्यायचं आहे. अर्धा इंचाला 1 रेष कमी एवढं अंतर घ्यायचं आहे. इथून 2 रेष एवढं अंतर घ्यायचं आहे आणि इथून 1 रेष एवढं अंतर घ्यायचं आहे. आणि हे पॉइंट फक्त आता आपल्याला जॉईन करायचे आहे. या पद्धतीने आपण इथे बाहीचा आकार तयार करून घेत आहोत. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नाही तर मला कमेंट करून विचारायचं आहे. या पद्धतीने त्याच्यानंतर या साईडने थोडस तिरकं घ्यायचं आहे शिलाई मार्जिनच्या साईडने. आणि आता आपण इथं दंडघेर टाकून घेऊ. तुमचा जो काही दंडघेर असेल तो इथं टाकायचा आहे. 4.25 इंच दंडघेर टाकते बघा मी. आणि इथं 1.5 इंच त्यापुढे शिलाई मार्जिन. आणि ह्या लाईन ज्या आहेत त्या आपल्याला अशा जोडून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने आपण इथं ही 30 इंच छातीच्या मापाची बाही कटिंग केलेली आहे. तर ती कटिंग करून घेते आता. याच्या पुढच्या भागामध्ये आपण 32 इंच आणि 34 इंच छातीच्या मापाची बाही बघणार आहोत. अशा पद्धतीने बाही तुम्ही छातीच्या मापानुसार कटिंग करून ब्लाउजला जोडा आणि नंतर मला सांगा ही बाही तुमच्या ब्लाउजला कशी बसलेली आहे, व्यवस्थित बसली आहे का ते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने बाही तयार करून बसवण्यासाठी. बघा या पद्धतीने इथं आपली 30 इंच छातीच्या मापाची बाही तयार झालेली आहे. आपण इथे टाकून घेऊ बघा 30 इंच या पद्धतीने छातीच्या मापाची 5 इंचाची बाही. बघा कोणताही 30 इंचाचा
30 इंच छातीचा मापाचा ब्लाऊज असू द्या, त्याला तुम्ही ही बाही बसवायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.